नमस्कार. आज 2 ऑक्टोबर 2025 अशोक विजयादशमी या विशेष दिनी डॉक्टर राजेश पवार, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आहेत, त्यांच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण एका खूप महत्वाच्या ऐतिहासिक क्षणावर बोलणार आहोत. नमस्कार. हो, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला, त्या घटनेबद्दल. आज आपण विजयादशमी वेगळ्या संदर्भात पाहतो, पण आपलं लक्ष असेल 1956च्या त्या दिवसावर. आपल्याकडे काही माहिती आहे, काही कागदपत्र आहेत जी सांगतात की त्या सोहळ्याची पार्श्वभूमी काय होती, नियोजन कसं झालं, प्रत्यक्ष काय घडलं. तर यातून आपल्याला तो सगळा पट उलगडून बघायचा आहे. सुरुवात करूया. नक्कीच करूया. आणि ही घटना म्हणजे तुम्ही म्हणालात तसं केवळ एका समूहाचं धर्मांतर नव्हतं. अजिबात नाही. ती एका मोठ्या सामाजिक, एका वैचारिक क्रांतीची सुरुवात होती. म्हणजे बाबासाहेबांनी तो निर्णय का घेतला असेल, नागपूरच का निवडलं, त्या सोहळ्याचं स्वरूप काय होतं, हे सगळं समजून घेणं फार इंटरेस्टिंग आहे. हो ना. आणि याची सुरुवात तर आधीच झाली होती 1955 मध्ये. बरोबर. तिथे बाबासाहेबांनी घोषणा केली होती की भगवान बुद्धांच्या धम्माशिवाय तरुणोपाय नाही. अगदी. आणि भारतीय बौद्धजन समितीची स्थापना पण तिथे जाहीर केली होती. बरोबर. हो, तिथे त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की जगात शांतता हवी असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. आणि भारतात हा विचार रुजवण्यासाठी मग ही समिती. तिचं वार्षिक शुल्क पण किती? फक्त ₹1. फक्त ₹1. हो. आणि या घोषणेनंतरच मग नागपूरचे वामनराव गोडबोले बाबासाहेबांना भेटायला गेले. अच्छा. त्यांनी नागपुरात एक बुद्ध तत्व सोसायटी सुरू केली होती. ती त्यांनी विसर्जित केली आणि बाबासाहेबांच्या भारतीय बौद्धजन समितीची शाखा उघडायचं ठरवलं. बाबासाहेबांनी अट घातली होती, 100 सदस्य जमवा आणि व्यवस्थित हिशोब ठेवा. अच्छा. आणि मग पुढच्याच वर्षी म्हणजे 1956 मध्ये 23 सप्टेंबरला दिल्लीतून घोषणा झाली. हो, अधिकृत घोषणा की 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमीच्या दिवशी नागपूरला सकाळी 9 ते 11 दीक्षाविधी होईल आणि संध्याकाळी जाहीर व्याख्यान. बरोबर. ही बातमी तेव्हा प्रबुद्ध भारतमध्ये आली होती. आणि इथे ना ही तारीख आणि हे ठिकाण यामागे खूप विचार होता. काय? म्हणजे बघा, विजयादशमी हा दिवस तसा सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्म स्वीकृतीशी जोडला जातो. हो. नंतरच्या काळात आपले मराठे याच दिवशी सीमोल्लंघन करायचे. बरोबर. बाबासाहेबांनी याला एक वेगळा अर्थ दिला. त्यांच्यासाठी हे होतं अस्पृश्य समाजाचं शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं खरं सीमोल्लंघन. वाह, खरं सीमोल्लंघन. हो, जिथून परत फिरायचं नाही. आणि नागपूरची निवड, त्यावरून बरीच चर्चा झाली होती ना. खूपच. की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय तिथे आहे म्हणून. हो. अनेकांना तसंच वाटलं की हे संघाला आव्हान देण्यासाठी आहे. पण तसं नव्हतं. नाही. सोहळ्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 12 ऑक्टोबरला तरुण भारतचे संपादक होते ग.ते.एम. माडखोलकर. ते स्वतः संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी बाबासाहेबांना हा प्रश्न विचारलाच. तेव्हा बाबासाहेब हसून म्हणाले की अहो, मला प्रसिद्धीसाठी शहरांची काय गरज. अच्छा. नागपूर निवडण्याचं खरं कारण होतं तिथली महार समाजाची मोठी लोकसंख्या. त्यांचे अनुयायी तिथे मोठ्या संख्येने होते. म्हणजे शक्तिप्रदर्शन. हो, एका अर्थाने त्यांना आपल्या लोकांची ताकद जगाला दाखवायची होती, जी मुंबई सारख्या शहरात जिथे लोक विखुरलेले आहेत तिथे तेवढी प्रभावीपणे दिसली नसती. त्यांनी आणखीन एक ऐतिहासिक संदर्भ दिला होता ना, नागांचा. हो, तो पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी सांगितलं की इतिहासात नाग नावाचे लोक होते ज्यांनी भारतात बौद्ध धर्माचा प्रसार केला. अच्छा. आणि त्यांचं मुख्य वसतिस्थान हे नागपूर परिसरातच होतं. म्हणूनच त्या शहराचं नाव नागपूर आणि तिथल्या नदीचं नाव नाग नदी. म्हणजे हा पूर्ण विचार केलेला निर्णय होता. अगदी. यात कोणाला डिवचण्याचा वगैरे हेतू नव्हता. बर. मग आता ठिकाण ठरलं, तारीख ठरली, तयारी कशी झाली असेल या एवढ्या मोठ्या सोहळ्याची? अहो, प्रचंड तयारी. वर्तमानपत्र, रेडिओ, सगळीकडे बातम्या पोचवल्या. माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाला विनंती केली की चित्रीकरण करा. भारतातल्या जवळपास 32 बौद्ध संस्थांना आणि जगातल्या बौद्ध राष्ट्रांना निमंत्रणं पाठवली गेली. आणि प्रत्यक्ष दीक्षा देण्यासाठी भिक्खू कसे निवडले? त्यासाठी ब्रह्मदेशाचे खूप वयोवृद्ध भिक्खू होते, भदंत चंद्रमणी. ते कुशीनगरला राहायचे. त्यांना प्रमुख म्हणून बोलवलं. अच्छा. त्यांच्यासोबत मग श्रीलंकेचे, भारतातले असे मिळून 6 भिक्खू येणार होते. आणि महाबोधी सोसायटीचे वली सिन्हा होते ना, त्यांच्यावर जबाबदारी होती या भिक्खूंना घेऊन येण्याची. पण इथेच दीक्षेच्या अगदी आदल्या दिवशी एक मोठा ट्विस्ट आला होता ना. अगदी.
भिक्खूंसोबतच्या बैठकीत काहीतरी वेगळंच घडलं. हो, ती बैठक झाली. आता श्रीलंकेचे ब्रह्मदेशाचे भिक्खू होते, त्यांना आपली हिंदी किंवा मराठी येत नव्हती, म्हणून बाबासाहेबांनी इंग्रजीत स्पष्ट सांगितलं, आय विल टेक रेफ्युज ऑफ द बुद्धा, आय विल टेक रेफ्युज ऑफ द धम्मा. इथपर्यंत ठीक होतं, पण पुढे ते म्हणाले, बट आय विल नॉट टेक रेफ्युज ऑफ द संघ. काय सांगताय? म्हणजे मी बुद्धाला शरण जाईन, धम्माला शरण जाईन, पण संघाला नाही. हो, धक्कादायकच. कारण काय दिलं त्यांनी? एकदम थेट म्हणाले, संघ इज व्हेरी करप्ट. म्हणजे आजचा जो भिक्खू संघ आहे तो नीतिभ्रष्ट झालाय. अरे बापरे. हा, आता हे ऐकून सगळे भिक्खू आणि वली सिन्हा एकदम शांत स्तब्ध झाले. बाबासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळीपर्यंत विचार करून सांगा, पण माझा निर्णय पक्का आहे. भिक्खूंसाठी तर ही मोठीच अडचण असणार, कारण त्रिशणन हा तर बौद्ध दीक्षेचा गाभा आहे. नक्कीच. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी हे तर एकत्रच म्हटलं जातं. मग कसं सोडवलं हे प्रकरण? बाबासाहेब तर म्हणजे एकदा ठरवलं की ठरवलं. हो, पण दुसऱ्या दिवशी चर्चेतून एक मार्ग निघाला. बाबासाहेब संघम शरणम गच्छामी म्हणायला तयार झाले. अच्छा, पण कसे? एका स्पष्टीकरणानिशी. त्यांनी सांगितलं की मी ज्या संघाला शरण जातोय तो भगवान बुद्धांनी स्थापन केलेला मूळ शुद्ध संघ आहे. आजचा वर्तमानातला जो माझ्या मते भ्रष्ट झालाय त्या भिक्खू संघाला मी शरण जात नाहीये. अच्छा, म्हणजे तात्विक भूमिका घेतली त्यांनी. अगदी. ही फक्त तडजोड नव्हती, ही त्यांच्या विचारांची दिशा होती. आणि याच विचारातून मग त्या 22 प्रतिज्ञा आल्या का? कारण एरवी बौद्ध दीक्षेत अशा प्रतिज्ञा नसतात. बरोबर. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि यावर प्रश्न उभा राहतोच की का गरज पडली या प्रतिज्ञांची. हो ना, त्रिशरण आणि पंचशील तर आहेच आहे, पण बाबासाहेबांना वाटत होतं की जी जनता धर्मांतर करत आहे ती बहुसंख्य अशिक्षित आहे, भोळी आहे. त्यांना भविष्यात कोणी फसवू नये किंवा ते परत जुन्या हिंदू रूढी परंपरांमध्ये अडकू नयेत. अच्छा. मग त्यासाठी त्यांना काय करायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे अगदी सोप्या स्पष्ट भाषेत सांगायला हवं. म्हणून ह्या 22 प्रतिज्ञा. हो, त्यात हिंदू देवदेवता नाकारण्यापासून ते बुद्धाच्या शिकवणीनुसार आचरण करण्यापर्यंत सगळं होतं. समता मांडणं, अष्टांग मार्गाचं पालन करणं आणि मुख्य म्हणजे मला दुसरा कोणी आधार नाही, बुद्धच माझा सर्वोत्तम आधार आहे हा विचार. म्हणजे हा एक प्रकारे नवीन बौद्धांसाठीचा कृती कार्यक्रमच होता. अगदी. एक स्पष्ट दिशा. मग दीक्षाविधी कसा ठरला? म्हणजे पद्धत काय ठरली? असं ठरलं की आधी भिक्खू संघ पारंपरिक पद्धतीने दीक्षा देईल, म्हणजे त्रिशरण पंचशील देऊन बाबासाहेब आणि माईसाहेबांना बौद्ध करतील. ठीक आहे. ते बौद्ध झाल्यावर मग बाबासाहेब स्वतः आता एक बौद्ध उपासक म्हणून जमलेल्या लाखो लोकांना त्या 22 प्रतिज्ञा देतील. अच्छा, यात एक गंमत आहे. काय? म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः लोकांना प्रतिज्ञा दिल्या, याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप मोठा आहे. असं करून बाबासाहेबांनी एक नवीन पायंडा पाडला की भविष्यात कोणताही सामान्य बौद्ध उपासक सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला बौद्ध धम्माची दीक्षा देऊ शकेल. अरे वा, म्हणजे भिक्खूंवर अवलंबून राहायची गरज नाही. अगदी. हा अधिकार त्यांनी सामान्य माणसाला मिळवून दिला. जबरदस्त दूरदृष्टी. आणि मग उजाडला तो ऐतिहासिक दिवस 14 ऑक्टोबर 1956. हो. बाबासाहेब मंचावर आले तेव्हा काय वातावरण असेल कल्पनाच करवत नाही. अहो, वर्णनं सांगतात की जणू वीज कोसळली. बाबासाहेब मंचावर आले आणि लाखो लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि जय जयकार थांबत नव्हता. नागपूर शाखेचे अध्यक्ष होते रेवारामजी कवाडे. त्यांनी कमळाच्या फुलांचा मोठा हार घालून बाबासाहेब आणि माईसाहेबांचं स्वागत केलं. बाबासाहेबांनी आधी मंचावर जी बुद्ध मूर्ती होती तिला वंदन केलं. समोर पाहिलं तर शुभ्र कपडे घातलेला अथांग समुद्र होता माणसांचा. पश्चिमेला पुरुष, पूर्वेला स्त्रिया. सोहळ्याची सुरुवात कशी झाली? काही औपचारिक गोष्टी? कोळे इंदुताई बराळे म्हणून होत्या. त्यांनी स्वागत गीत गायलं. मग वामनराव गोडबोलेंनी खूप छान सूचना केली. ते म्हणाले की आजचा दिवस आपण बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर यांना आदरांजली म्हणून समजावा, कारण त्यांच्यामुळेच बाबासाहेबांवर लहानपणी चांगले संस्कार झाले. खूप भावनिक क्षण असेल तो. नक्कीच. बाबासाहेबांसकट सगळ्यांनी 2 मिनिटं शांत उभं राहून आदरांजली वाहिली. मग पुढे? मग बाबासाहेबांनी पत्रकारांना बोलावलं मंचावर की त्यांना वार्तांकन करायला सोपं जाईल. त्याचा फायदा घेऊन आणखी काही मान्यवर पण मंचावर आले. अच्छा, आणि मग मुख्य दीक्षाविधी सुरू झाला. हो. बाबासाहेब आणि माईसाहेब भंते चंद्रमणींसमोर उभे राहिले. गळ्यातले हार त्यांनी काढून हातात धरले.
भंते चंद्रमणींनी आधी पालीमध्ये नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स हे 3 वेळा म्हणून घेतलं. म्हणजे त्या भगवंताला, अर्हत, सम्यक संबुद्धाला नमस्कार असो. आणि मग त्रिशरण. हो, बंती आधी म्हणत होते आणि बाबासाहेब आणि माईसाहेब त्यांच्या मागे म्हणत होते. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी हे 3 वेळा. अर्थात संघाला शरण जाताना बाबासाहेबांच्या मनात तो मूळ संघ होता. आणि पंचशील म्हणजे 5 नियम. बरोबर, ती पण म्हणते चंद्रमणींनी दिली आणि दोघांनी त्यांच्या मागे म्हटली. कोणती होती ती? पहिलं, मी जीवहिंसेपासून दूर राहीन. दुसरं, मी चोरी करणार नाही. तिसरं, मी कामवासनेच्या अनाचारापासून दूर राहीन. चौथं, मी खोटं बोलणार नाही. आणि 5वं, मी मद्य किंवा इतर मादक पदार्थांचा सेवन करणार नाही. हे झाल्यावर दोघांनी बुद्धमूर्तीला वंदन केलं. काही अनुयायांनी पण हार अर्पण केले. बाबासाहेबांची स्वतःची दीक्षा खरं तर 15 मिनिटातच झाली. ते आता बौद्ध झाले होते. आणि मग तो क्षण आला ज्यासाठी लाखो लोक जमले होते. बाबासाहेब आता स्वतः दीक्षा देणार होते. हो, बाबासाहेब माईक जवळ उभे राहिले. त्यांनी रतन सुत्त नावाची एक गाथा आहे, त्यातली पहिली गाथा म्हटली. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा की या भूमीवरचे आणि आकाशातले सर्व दृश्य अदृश्य जीव, तुम्ही सगळे या मंगल कार्यासाठी एकत्र या, साक्षी व्हा. सुंदर. आणि मग त्यांनी त्या अफाट जनसमुदायाला आवाहन केलं, उभं राहा, हात जोडा आणि प्रतिज्ञा घेण्यासाठी तयार व्हा. त्या 22 प्रतिज्ञा. काय क्षण असेल तो. हो, विचार करा, बाबासाहेब एक एक प्रतिज्ञा वाचत होते आणि लाखो लोकांचा आवाज त्यांच्या मागे घुमत होता. म्हणजे हिंदू धर्मातील कर्मकांड आणि देवदेवतांचा स्पष्ट नकार. अगदी. आणि बौद्ध तत्वांचा स्वीकार. हा प्रतिज्ञा विधी जवळपास तासभर चालला. तासभर? हो, यातून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माला एका नव्या सामाजिक आणि कृतिशील चौकटीत बसवलं. खरंच ही केवळ एक धार्मिक घटना नव्हती. एका नव्या समाजाची, नव्या ओळखीची ती पायाभरणी होती. बरोबर. 16 संपताना वली सिन्हांनी बाबासाहेब आणि माईसाहेबांना सारनाथ इथली जी मूळ बुद्धमूर्ती आहे तिच्या प्रतिकृती भेट दिल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी एक भाषण दिलं. तेही खूप महत्वाचं मानलं जातं. खूपच महत्वाचं. लाखो लोक आले होते परत. उन्हात बसून ऐकत होते. काय म्हणाले त्यात ते? त्यांनी भाषणाची सुरुवात जरा गमतीत केली. म्हणाले, खरं तर हे भाषण काल व्हायला पाहिजे होतं आणि दीक्षा आज, म्हणजे लोकांना कारणं आधी कळली असती. अच्छा. मग त्यांनी परत नागपूर का निवडलं ते सांगितलं. तो नागांचा इतिहास, अनुयायांची संख्या आणि पुन्हा स्पष्ट केलं की संघाला डिवोर्सण्याचा वगैरे काही हेतू नव्हता. पण भाषणातला सगळ्यात महत्वाचा संदेश काय होता? मला वाटतं तो भाग जिथे ते आश्चर्य व्यक्त करतात की अरे, मला कोणी विचारलंच नाही की तुम्ही बौद्ध धर्मच का निवडला. खरंय. त्यांच्या मते धर्मांतर करताना हाच तर कळीचा प्रश्न आहे. कोणता धर्म निवडायचा आणि का निवडायचा याचा विचार व्हायला हवा. नुसतं एका गर्दीतून दुसऱ्या गर्दीत जाणं नाहीये. बरोबर. त्यांनी 1935च्या येवल्याच्या घोषणेचा उल्लेख केला असेल. हो, नक्कीच. ते म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही प्रतिज्ञानी आज पूर्ण केली. आणि मग ते म्हणाले, नरकातून सुटलो असे मला वाटते. किती तीव्र भावना आहेत या वाक्यात. हो, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, त्यांनी भाषणाच्या शेवटी लोकांना जे आवाहन केलं. काय म्हणाले? ते म्हणाले, तुम्ही लोक माझ्यावर अवलंबून राहू नका. मला अंधभक्त नको आहेत. ज्यांना हा धम्म स्वीकारायचा आहे त्यांनी तो पूर्णपणे समजून घ्यावा, उमजून घ्यावा. तुमच्या बुद्धीला तो पटला पाहिजे, तरच स्वीकारा. ही केवळ गर्दी जमवण्याची गोष्ट नाही. हा एका विचाराचा, एका जीवन मार्गाचा स्वीकार आहे. फार मोलाचा संदेश. तर हा होता 1956च्या त्या ऐतिहासिक नागपूर धम्मदीक्षा सोहळ्याचा एक सविस्तर आढावा. म्हणजे ही केवळ एक घटना नाहीये. नाहीच. ही एका दृष्ट्या नेत्याच्या दृढ निश्चयाची, सखोल विचारांची आणि लाखो लोकांच्या मुक्तीच्या आकांक्षेची कहाणी आहे. अगदी. यातून नेतृत्व कसं असावं लागतं, सामाजिक परिवर्तन कसं घडतं आणि एका विचारधारेची ताकद काय असू शकते हे सगळं आपल्याला दिसतं. बाबासाहेबांनी फक्त धर्मांतर केलं नाही. त्यामागे एक स्पष्ट तत्वज्ञान होतं, नियोजन होतं, भविष्याचा वेध होता. मग ती संघाबद्दलची भूमिका असो किंवा त्या 22 प्रतिज्ञा असोत. खरं. जाता जाता एक विचार मनात येतोय. बाबासाहेब म्हणाले होते की त्यांचा बौद्ध धर्म हा हीनयान किंवा महायानपेक्षा वेगळा आहे. त्याला नवयान म्हणावं होतं. नवयान. तर या नवयानाचा आणि त्यांनी दिलेल्या त्या 22 प्रतिज्ञांचा आजच्या काळात काय अर्थ लावायचा, त्या आजही तितक्याच महत्वाच्या आहेत का,
त्यांचे परिणाम काय दिसतात? हा खरंच एक चिंतनाचा पुढच्या चर्चेचा विषय होऊ शकतो.